येस, हॅलो एव्हरीवन, मी काजल अद्दीबाई स्वागत करत आहे तुमचं आपल्या टीचर्स फॅक्टरी या चॅनलवर। आज अगदी महत्वाच्या टॉपिकवर आपण डिस्कस करणार आहोत। तर टॉपिक असं आहे आपलं की सेटची जी एक्झाम असणार आहे, जसं की तुम्हाला माहिती आहे सध्या ट्रेंडिंगवर असणारी आपली एक्झाम टेटची एक्झाम आहे, सेटची एक्झाम, या दोन एक्झाम सध्या ट्रेंडिंगवर आहे। सेटची तर एक्झाम डेट सुद्धा त्यांनी डिक्लेअर केलेली आहे, 15 जूनला तुमची एक्झाम असणार आहे। म्हणजे हा एप्रिल महिना, एप्रिल मे जून, जूनचे 15 दिवस आणि म्हणजे बघायला गेलं तर एक तुम्हाला एक 40 दिवसाचा फक्त तुमच्याकडे 40, 45 या 50 दिवस जास्तीत जास्त आहे असं आपण कन्सिडर करू शकतो। ठीक आहे, आणि तुम्हाला व्यवस्थितपणे अभ्यास करायचा आहे। ठीक आहे, कारण की हा एप्रिल महिना सुरू झालेला आहे। ठीक आहे, मेचा एक 30 दिवस आणि आपल्या एप्रिलचे हे 30 दिवस, एकूण 60 दिवस, 60 दिवस होतात आणि जूनचे आपले 15 दिवस। ठीक आहे, 15 तारखेला एक्झाम असतात, म्हणजे एक 60 दिवसच तुम्ही पकडा। 60 दिवसाचा तुम्हाला जवळजवळ बेस्ट टू बेस्ट तुम्हाला अगदी प्लॅन आउट करायचा आहे। सो हे प्लॅन तुम्हाला आज कशा प्रकारे असणं गरजेचं आहे, पेपर 1 पेपर 2 मध्ये कशा प्रकारे अभ्यास केल्यानंतर तुम्हाला बेस्ट टू बेस्ट स्कोर मिळणार आहे, नेमकी एक्झाम कशावर, नेमकी टोटल मार्क्स कशी असली पाहिजे, ज्याच्यावर आपलं पास क्वालिफाईड काय, या दोघांमध्ये फरक आहे, म्हणजे या संपूर्ण गोष्टींबद्दल आज आपण डिस्कस करणार आहोत। आणि जास्तीत जास्त मार्क म्हणजे 220 पेक्षा जास्त मार्क तुम्ही कसे स्कोर करू शकता, 220 मार्क म्हणजे तुम्ही पास होणार की क्वालिफाईड होणार, नेमकं काय, सो या संपूर्ण गोष्टीबद्दल आज आपण इथे डिस्कस करणार आहोत। आणि नक्कीच तुम्हाला जर खरंच मनापासून एक भावी शिक्षक बनायचं असेल तर आपलं टीचर्स फॅक्टरी हा चॅनल खास तुमच्यासाठी आहे। सो आपल्या चॅनलला अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर करायचं आहे, कारण की शिक्षक पात्रते परीक्षेबद्दल कोणतीही महत्वाची अपडेट असेल, जीआर असेल, कोणतीही महत्वाची नोटिफिकेशन असेल, ती सर्वात आधी धाडकन आपल्या चॅनलवर पडते। सो नक्कीच त्यासाठी आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे आणि जेवढं होईल तेवढं बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे। आता सेटचं जर बघायला गेलं तर हा एप्रिल महिना आहे, जून मध्ये एक्झाम असतात, म्हणजे एप्रिल मे 2 महिने आहेत, 60 दिवस आहे। तुम्ही एक पकडून चला 60 दिवसाचा व्यवस्थितपणे तुम्हाला प्लॅन करायचे। 60 दिवसामध्ये तुम्ही 220 पेक्षा जास्त मार्क कसे पाडू शकतात। सो पेपर 1 पेपर 2, पेपर 1 मध्ये 10 युनिट, पेपर 2 मध्ये 10 युनिट, सो कशा प्रकारे तुम्हाला अभ्यास करायचे, अभ्यास भरपूर, सिलेबस भरपूर आहे, अगदी डीपली तुम्हाला अभ्यास करायचा आहे। सो कारण की आपल्याला मार्क पण तेवढेच हवेत, 220 पेक्षा जास्त म्हणजे क्वालिफाईड होणारे मार्क आपल्याला हवेत, तर त्या प्रकारे अभ्यास करायचा आहे। तर त्यासाठी नक्कीच आपली बॅच आहे, बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर आपला नंबर आहे हा 8010457760 या नंबरवर कॉल करून तुम्ही नक्कीच आपल्या बॅच मध्ये ऍडमिशन करून घेऊ शकतात आणि तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करू शकता। ठीक आहे, चला आता अभ्यास कसा करावा हा एक महत्वाचा प्रश्न आहे जो तुमच्या समोर उभा आहे। सो आता त्याचं मी इथे व्यवस्थितपणे सांगणार आहे। ठीक आहे, आता पेपर 1 जे आहे तुमचं, ठीक आहे, पेपर 1 आणि पेपर 2 हे तुमचं सेट साठी असणार आहे। ठीक आहे, आता पेपर 1 चे तुम्हाला 50 क्वेश्चन असणार आहे 100 मार्कासाठी, किती, 100 मार्कासाठी। ठीक आहे, पेपर 2 मध्ये 100 क्वेश्चन असणार आहे 200 मार्कासाठी। ठीक आहे, आणि अगदी महत्वाचा पॉइंट म्हणजे या दोघांमध्ये पण तुम्हाला नेगेटिव्ह मार्किंग नाहीये, नो नेगेटिव्ह, तुम्हाला या दोघांमध्ये पण नेगेटिव्ह मार्किंग नाहीये। ठीक आहे, जर जास्तीत जास्त स्कोरिंग म्हटलं तर पेपर 1 हा तुमचा जास्तीत जास्त स्कोरिंग आहे, याच्यावर डेली लेक्चर सुद्धा होतं। दुपारी 12 वाजता आपल्या टीचर्स फॅक्टरी या चॅनलवर पेपर 1 वर मी लेक्चर घेते आणि पेपर 1 मध्ये जे डेटा इंटरव्हेन्शन, मॅथ्स, रिझनिंग ते संध्याकाळी साक्षी मॅडम 5 वाजता आपल्या चॅनलवर लेक्चर घेतात। म्हणजे पेपर 1 हा संपूर्ण आपल्या चॅनलवर कव्हर करून घेतला जातं। पेपर 2 हा तुमचा पीजीचा सब्जेक्ट आहे। आता कोणी आर्ट्स बॅकग्राऊंड, कॉमर्स, सायन्स जो तो आपापल्या बॅकग्राऊंड मधला आहे त्यांचं स्पेशल सब्जेक्ट जे असणार आहे त्याच्यामधलं असणार आहे। इथे जर बघायला गेलं तर पेपर 2 हा थोडा टफ आहे, पेपर 2 हा इझी आहे, म्हणजे इझी पण नाही बोलतायत पण याच्यामध्ये तुम्ही स्कोर करू शकता। ठीक आहे, सो पेपर 1 मध्ये तुम्ही नाही करून 80+ स्कोर करण्याचा प्रयत्न करायचा आहे, 80+। आता माझंच एक्झाम्पल घेतलं तर मी स्वतः नेट सेट क्वालिफाईड आहे आणि मला या गोष्टीचा आनंद होत आहे की मी जी एक्झाम क्वालिफाईड झालेली आहे त्या विद्यार्थ्यांना क्वालिफाईड म्हणजे पासच नाही तर तुम्हाला क्वालिफाईड करून देणार आणि त्या विद्यार्थ्यांना मी शिकवणार आहे। या गोष्टीचा एक वेगळाच आनंद आहे, म्हणजे एक बोलतात ना कशा प्रकारे तुम्ही अभ्यास करू शकतात या संपूर्ण गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे। ठीक आहे, सो 80+। आता मी जेव्हा सेट एक्झाम, मी जेव्हा नेट पहिलं दिलेला, जेव्हा मी पीजीच्या सेकंड इयरला होती तेव्हा पहिले मी नेट दिलेली, बट ती माझी क्लिअर नाही झाली, जस्ट फ्रँकली टू से।
नाही झाली तर त्याच्यानंतर लगेच सप्टेंबर मध्ये आपली सेट आली. ठीक आहे, तो मी सेटची एक्झाम दिलेली होती. तर सेट मध्ये माझा छान स्कोर निघालेला होता. म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट मध्येच माझी सेट एक्झाम क्लिअर झाली आणि त्याच्यानंतर मग मी नेट क्लिअर झाली. ठीक आहे, सो नेटपेक्षा सेट ही इझी आहे हे तुम्हाला सांगण्याचा एक उद्देश म्हटलं तर. सो मला सुद्धा पेपर 1 मध्ये मी खूप छान स्कोर केलेला, म्हणजे 84-86 समथिंग काहीतरी माझा स्कोर होता पेपर 1 मध्ये. ठीक आहे, सेटच्या. सो त्याच्याने माझं एक छान बोलतात नाही मार्क्स छान एक वाढलेले होते. सो 80+ तुम्हाला जाण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि मग त्यानंतर तुमचा पेपर 2 असणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला छान स्कोर काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, तुम्हाला किती जायचं आहे तरी बघायला गेला तर तुम्ही इथे 180, आता याचं बघायला गेला तर तुम्हाला किती 200 मार्काचा पेपर असणार आहे. किती 200, म्हणजे याच्यामध्ये तुम्ही 200 पेक्षा निम्मे 100 पेक्षा जास्त जरी पडण्याचा प्रयत्न केला ना की नाही, याच्यापेक्षा 200 मार्क आहेत म्हणजे 200 पेक्षा निम्मे एक 100 पेक्षा जास्त आम्ही जाऊ मॅडम, आम्ही 100 पेक्षा जास्त आम्ही याच्यामध्ये जाऊ आणि पेपर 1 मध्ये आम्ही 80 पेक्षा जास्त जाऊ, म्हणजे दोन्ही मिळून आम्ही 180 पेक्षा जास्त मॅडम पाडणार 100%. एवढं जरी तुम्ही मनामध्ये ठेवलं ना एक टार्गेट, तरी तुम्ही फक्त पास नाही होणार तर क्वालिफाईड होणार. क्वालिफाईड होणं फार गरजेचं आहे. पास साठी सेक्युर्ड मार्क्स असतात, जे ओपन कॅटेगरीसाठी 120 आणि आय थिंक कॅटेगरी रिझर्व कॅटेगरीसाठी 105 समथिंग काहीतरी. ठीक आहे, सो हे त्यांचं एक बोलतात ना एक पासिंग, जसं आपल्याला 10वी 9वीला असतात ना 35% पास, 35% काट्यावर पास असायचं ना, काटावर पास, की बाबा झालो काटावर पास का नसो पण पास झालो. सो ते असतं 120-105 वाले. ठीक आहे, बट जर आपल्याला बोलताना फर्स्ट मध्ये सेकंड मध्ये शाळेतून पहिलं यायचं 80 अबाव जायचे 90% पाडायचे, तर त्यासाठी आपल्याला मेहनत घ्यावी लागते. तर ते झाले आपले क्वालिफाईड मार्क्स अगदी ह्याच्यामध्ये सेटच्या दृष्टिकोनाने. ठीक आहे, सो 180+ तुम्ही जाण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच 100% तुम्ही क्वालिफाईड होणार, हे ठीक, हे एकदम शुअर आहे. ठीक आहे, आता आपलं जो मेन आहे की पेपर 1 आणि पेपर 2 चा नेमका अभ्यास कसा करायचा आहे. ठीक आहे, आता नेमका अभ्यास कसा करायचा तर पेपर 1 मध्ये तुम्हाला किती एकूण 10 युनिट आहे पेपर 1 मध्ये, आणि पेपर 2 मध्ये सुद्धा तुमचे 10 युनिट असेल. हा तुमचा पीजीच्या सब्जेक्टवर असणार. जसं माझं पोस्ट ग्रॅज्युएशनला इंग्लिश लिटरेचर होतं, सो त्याच्यामध्ये मी माझा अभ्यास केला होता 10 युनिटचा. ठीक आहे, आणि याच्यामध्ये सुद्धा 10 युनिट. ठीक आहे, आता अभ्यास कसा करायचा हा प्रश्न असेल तर पेपर 2 मध्ये, पेपर 2 चा जर तुम्हाला व्यवस्थितपणे अभ्यास करायचा असेल तर तुमचा जो सब्जेक्ट होता, जसं माझं पीजीला इंग्लिश लिटरेचर सब्जेक्ट होता, तर मी FY SY TY एमएसचं पार्ट 1 पार्ट 2 याच्यामध्ये इंग्लिश लिटरेचरचे जे सब्जेक्ट होते त्याचा व्यवस्थितपणे अभ्यास केलेला, संपूर्ण सिलेबसचा अभ्यास केलेला, आणि मग त्याच्या व्यतिरिक्त बाकीचं जे कंटेंट दिलेलं होतं, त्यांनी जे विषय युनिट दिलेले होते की हे करायचे ते करायचे, जे त्यांनी सिलेबस दिलं होतं त्याचा अभ्यास केला. पहिला तुम्ही बॅचलर डिग्री आणि मास्टर डिग्रीला तुमच्या स्पेशल विषयाचा व्यवस्थितपणे अभ्यास करा. जो सिलेबसचा तुम्ही अभ्यास केला असेल पूर्ण एकदा वाचून घ्या आणि मग तुम्हाला ते 10 युनिट जे दिलेले त्याचा व्यवस्थितपणे अभ्यास करा. ठीक आहे, हा झाला पेपर 2. पेपर 1 साठी जर बघायला गेलं तर डेली पेपर 1 साठी आपल्या चॅनलवर माझा लेक्चर होता, टीचर्स फॅक्टरी आपल्या या चॅनलवर रोज दुपारी 12 वाजता मी लेक्चर घेते, त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता साक्षी मॅडम घेतात. सो तुम्ही पेपर 1 आपल्या चॅनलवर येऊन तुम्ही करून घेऊ शकता. ठीक आहे, पेपर 1 साठी एक छान प्रकारे बघायला गेलं तर डॉक्टर ब्रिज मोहन दायमा सरांचं बुक आहे. ठीक आहे, सेटनेट साठी. ठीक आहे, सेट साठी मराठी या भाषेमधून आहे. ठीक आहे, सो तो पुस्तक तुम्ही फॉलो करू शकता. 10चे 10 युनिट त्यांनी व्यवस्थितपणे एक्सप्लेन केलेले आहेत. ठीक आहे, सो त्यातून तुम्ही अभ्यास करू शकतात आणि शिवाय आपले लेक्चर सुद्धा आहेत करू शकता. ठीक आहे, आता बघायला गेलं तर हा कुठला महिना आहे, हा एप्रिल महिना आहे. ठीक आहे, हा एप्रिल महिना आहे, पुढचा आहे मे महिना. ठीक आहे, आणि मग जून मध्ये तुमची एक्झाम असणार आहे. ठीक आहे, म्हणजे हे पुढच्या महिन्याचे 30 दिवस आणि हे म्हणजे एकूण एक 60 दिवस, एक 60 दिवस तुम्ही पकडू शकता. किती, 60 डेज. आता 60 डेजचा जर व्यवस्थितपणे तुम्ही प्लॅन केला तर अभ्यास, सिलेबस भरपूर आहे. पेपर 2 मध्ये पण भरपूर आहे, पेपर 1 मध्ये सुद्धा आहे. तुम्हाला व्यवस्थितपणे याचा टाइम मॅनेजमेंट मी कशा प्रकारे तुम्ही करू शकतात. इव्हन मी सेटची जेव्हा एक्झाम दिली होती तेव्हा मी कशा प्रकारे नियोजन केलं होतं त्याबद्दलची एक वेगळी व्हिडिओ बनवणार आणि त्याच्यामध्ये मी नक्की एक्सप्लेन करणार की माझं जे नियोजन होतं ते नियोजन मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. ठीक आहे, मग त्यानुसार तुम्ही करू शकता. ठीक आहे, बट 60 डेजचं तुम्हाला व्यवस्थितपणे करायचंय. आता बघायला गेला तर तुम्हाला कंटेंट भेटणं फार गरजेचं आहे,
महत्वाचा कंटेंट जे एक्झामिनर सारखं विचारतो. ठीक आहे, आता एक्झामिनर जे विचारतो तो कंटेंट आपल्या बॅच मध्ये तुम्हाला भेटेल. पेपर 1 ची सुद्धा आपली संपूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे. शिवाय पेपर 2 ची सुद्धा संपूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे, जे तुमचं स्पेसिफिक सब्जेक्ट असेल त्यावर. इथे तुम्हाला 100% पहिल्याच प्रयत्नात यश मिळणार. आता 100% पहिल्याच प्रयत्नात यश, त्याच्या मागे सुद्धा कारण आहे. इथे शिकवण्यात असणारे जे टीचर्स आहेत, जी टीम आहेत, अगदी आपापल्या सब्जेक्ट मध्ये एक्सपर्ट आहेत. माझंच उदाहरण घेतलं तर माझं स्वतःचं बॅचलर डिग्री इंग्लिश लिटरेचर मधून झालंय, मास्टर डिग्री इंग्लिश लिटरेचर मधून झालंय. मी स्वतः नेट सेट क्वालिफाईड आहे. माझं स्वतःचं पीएचडीचं आता रिसर्च पेपरवर काम चालू आहे इंग्लिश मधून. तर तुम्ही ते बघू शकाल, नेट सेट क्वालिफाईड टीचर ठेवलेले आहे तुम्हाला त्या स्टेटच्या एक्झामचं प्रिपरेशन करून घेण्यासाठी. म्हणजे त्यामुळे तिथे 100% यशाची हमी दिली जाते. प्लस इथे टेस्ट सिरीज नोट्स जे काही प्रोव्हाइड केले जातात अगदी पॅटर्न नुसार आहेत आणि अगदी अपग्रेड होऊन येतात. ठीक आहे, जे एक्झामिनर नेहमी अपडेटेड काही ना काही विचारत असतो, तो अपग्रेड होऊन तुम्हाला दिलं जाणार. लेक्चर अनलिमिटेड वेळ आहे. बेसिक पासून तयारी करून घेतली जाणार. संपूर्ण बॅच तुमची लाईव्ह प्लस रेकॉर्ड असणार आहे. संपूर्ण विषयाचा संपूर्ण सिलेबस कव्हर करून घेतलं जाणार आहे. सो नक्कीच त्यासाठी हा नंबर आहे 8010457760. या नंबरवर कॉल करून तुम्ही बॅच मध्ये ऍडमिशन करून घेऊ शकता आणि तुमच्या कन्सेप्ट आधी क्लिअर करू शकता. सो नक्कीच आणखीन खूप साऱ्या गोष्टींबद्दल एक परफेक्ट नियोजन अँड ऑल सगळ्या गोष्टींवर मी व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी नक्की येणार. बट जर व्यवस्थितपणे सिरियसली तुम्हाला एक एक्झाम क्लिअर करायची आहे, सेटची एक्झाम, फक्त पास नाही व्हायचंय तर तुम्हाला क्वालिफाईड व्हायचं असेल, लिस्ट मध्ये यायचं असेल, तर त्यासाठी नक्कीच आपली बॅच आहे. वेळ वाया घालवू नका. जेवढा लवकर आहे तेवढं लवकरात लवकर बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचे आणि क्वेरी क्लिअर करायचे. ठीक आहे, सो नक्कीच आता मी ते थांबवत आहे. भेटू आपल्या नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत सर्वांना बाय. हॅव अ गुड डे. थँक्यू सो मच.